मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये फॉर्च्युनर गाडीचा असा चुराडा झालाय ज्याचा स्वप्नामध्ये कोणी विचार केला नसेल. कारण की त्याच मिसिंग लिंकची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात झाली होती. मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजी वापरली गेली. मध्यरात्रीची वेळ होती. घड्याळामध्ये 1:20 झाली होती. मुंबई पुणे एक्सप्रेसवरती असलेल्या मिसिंग लिंकच्या बोगद्यात नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती. काही वाहन पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती, तर काही चालक रात्रीचा प्रवास जितक्या लवकर संपवता येईल तितका प्रयत्न करत होते. रात्रीची वेळ होती म्हणून बोगद्यामध्ये पूर्ण शांतता होती. फक्त वाहनांच्या इंजिनांचा आवाज येत होता. पण पुढच्या क्षणात अशी घटना घडणार होती जी पाहून पोलीस अधिकारी, बचाव पथक आणि हजारो लोक अक्षरशः हादरून गेले. एक भरधाव फॉर्च्युनर गाडीने आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक मारली. फॉर्च्युनरने मागून धडक मारली तरी देखील ट्रक पलटी झाला. फॉर्च्युनरचा जागेवरती चुरडा झाला. पण हा अपघात झालाच कसं काय? कारण की मिसिंग लिंकवरती अवजड वाहनांना बंदी असताना आयशर ट्रक मिसिंग लिंकवरती आलाच कसं काय? आणि फॉर्च्युनरमध्ये असलेल्या 5 जणांचं काय झालं तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं समजून घेण्यासाठी आपल्याला मध्यरात्रीच्या प्रत्येक क्षणाकडे पुन्हा एकदा पाहावं लागेल. शुक्रवारी मध्यरात्री 1:20 महामार्ग सुरक्षा पथकाला एक आपत्कालीन संदेश मिळाला. मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती कंट्रोल रूमपर्यंत पोहोचवली होती. अपघाताचा संदेश मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा शहर पोलीस, IRBचे रेस्क्यू पथक, आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि रुग्णवाहिका काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले. पण घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांचा थरकाप उडाला. बोगद्याच्या मध्यभागी एक आयशर मालवाहू ट्रक पलटी झालेला होता. त्याच्या काही अंतरावरती काळ्या रंगाची फॉर्च्युनर पूर्णपणे चिंबून गेली होती. फॉर्च्युनर गाडी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे किती मजबूत आहे, तरी देखील त्या गाडीचा पुढचा भाग कोणालाही दिसत नव्हता. गाडीचं इंजिन पूर्णपणे आत सरकलं होतं आणि डॅशबोर्ड पूर्णपणे तुटला होता. गाडीचा अक्षरशः चुरडा झाला तरी देखील त्या गाडीमधील प्रवासी वेदनेने ओरडत होते. त्याच क्षणी पोलिसांनी पूर्णपणे बोगदा बंद केला. मागून येणारी वाहतूक थांबवली. कारण की अपघातानंतर बरेचशा ठिकाणी इंधन गळत असल्याचं दिसलं. अशा परिस्थितीमध्ये एखादी छोटीशी ठिणगी मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट घडू शकली असती. बचाव पथकाने सर्वात प्रथम फॉर्च्युनरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र हे काम अजिबात सोपं नव्हतं. कारण की फॉर्च्युनर गाडी पूर्णपणे चेंबली होती. दरवाजे देखील उघडत नव्हते. अखेर हायड्रॉलिक कटरच्या मदतीने गाडीचे दरवाजे आणि वरचं छत कापण्यात आलं. त्यानंतर फॉर्च्युनर गाडीमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पण यावेळेस फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटवरती बसलेल्या एका व्यक्तीची कोणतीच हालचाल होत नव्हती हे बचाव पथकाला समजलं. काही मिनिटाच्या प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली पण त्यांना मृत घोषित केलं. ते होते तुषार भूमकर. दुसरीकडे 4 जण गंभीर अवस्थेमध्ये, जखमी अवस्थेमध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलं. जखमींना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. आयशरचा ट्रक चालक आणि त्याच्याबरोबर असलेला क्लीनर या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. त्यांना देखील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण या अपघातामध्ये मेन मुद्दा असा आहे, हा अपघात झालाच कसं काय? तेही मिसिंग लिंकसारख्या बोगद्यामध्ये, ज्या ठिकाणी डिजिटल सिस्टम लावण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या हेतूने हा बोगदा खूप महत्त्वाचा मानला जातो. हा तपास करण्यासाठी बोगद्यामधील CCTV फुटेज तपासण्यात आले. CCTV फुटेज पाहिल्यानंतर जवळपास चित्र स्पष्ट झालं. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं आयशर ट्रक आपल्या लेनमध्ये अगदी नियमित वेगाने पुढे जात होता. त्याच आयशर ट्रकच्या बाजूला एक कार देखील सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करत होती. बोगद्यामधील प्रवास एकदम सामान्य दिसत होता. पण त्याच वेळेस पाठीमागून बोगद्यामध्ये भरधाव वेगामध्ये ब्लॅक फॉर्च्युनर आली. CCTV मधील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या फॉर्च्युनरचा वेग. ही गाडी इतक्या वेगाने पुढे येत होते, तिने काही वेगात समोरील अंतर संपवलं. आपल्यातील जर कोणी फॉर्च्युनर वापरत असेल किंवा आपण फॉर्च्युनरमध्ये बसला असाल तर आपल्याला माहिती आहे, फॉर्च्युनरला कितीही स्पीडमध्ये चालवा तरी देखील गाडीला स्पीड जाणवत नाही. आणि याच भरधाव वेगामध्ये पुढं चालत असलेल्या आयशर ट्रकला ही फॉर्च्युनर धडकली. फॉर्च्युनर गाडी मजबूत मानली जाते, पण आयशर ट्रकला धडकली आणि तिथेच गाडीचा चुरडा झाला. तपास जसं पुढे सरकत गेला तसे या अपघाताचे अनेक धक्कादायक पैलू
एका मागून एक समोर येऊ लागले. या अपघातामध्ये मृत्यू झालेले फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटवरती बसलेले तुषार भुमकर पिंपरी चिंचवडमधील एक परिचित व्यावसायिक होते. बांधकाम क्षेत्रामध्ये तुषार भुमकर यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली होती. याशिवाय ते स्थानिक राजकारणामध्येही सक्रिय होते. काँग्रेस पक्षाच्या कामामध्ये ते सातत्याने सहभागी होते. तुषार भुमकर यांच्या पत्नीला देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच वाकड परिसरामध्ये शोककळा पसरली. दुसरीकडे पोलीस तांत्रिक तपासण्या करत होते. फॉर्च्युनरच्या ब्रेक सिस्टममध्ये बिघाड झाला होता का, स्टेअरिंग लॉक झालं होतं का, टायर फुटलं होतं का, की वाहन चालकाचं लक्ष दुसरीकडे होतं. जर गाडीने एमर्जन्सी ब्रेक मारला असतं तरी देखील एवढा मोठा अपघात टळला असता. मात्र या तपासामध्ये आणखीन एक मुद्दा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. ते म्हणजे मिसिंग लिंकवरती अवजड वाहनांना असलेली प्रवेशबंदी. महामार्गावरील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये अवजड वाहनांना प्रवेश करण्यास परवानगी नाही. त्यासाठी प्रवेशद्वारावरती स्पष्टपणे सूचना लिहिल्या आहेत. बोगद्यामध्ये काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. मग तरीही आयशर ट्रक मिसिंग लिंकच्या बोगद्यात पोहोचला तरी कसं काय? काही अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, अनेक वेळा रात्रीच्या वेळी ट्रक चालक नियमाकडे दुर्लक्ष करतात आणि महामार्गावरती प्रवेश करतात. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना प्रत्यक्षात उभा राहून थांबवणं खूप अवघड असतं. प्रत्येक वाहनाला हात दाखवून थांबवणं म्हणजे जीवाला धोका असल्यासारखं. पण यामुळे एक वेगळा प्रश्न निर्माण होतो. जर नियम मोडणाऱ्या वाहनांना थांबवणं शक्य नसेल, मग अशा नियमाचा उपयोग तरी काय? केवळ सूचना फलक लावून जबाबदारी संपते का? त्यासाठी अधिक मोठी तांत्रिक यंत्रणा उभारणं गरजेचं आहे. कारण की मिसिंग लिंक हा एक्सप्रेस हायवे आहे. त्या ठिकाणी गाड्या स्पीडनी चालतात आणि फॉर्च्युनर सारख्या गाड्यांची काय स्पीड असते हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. पण या सर्वांमध्ये एक सत्य वेगळंच निघतंय. ज्या मिसिंग लिंकची एवढी मोठी जाहिरात झाली, ज्या मिसिंग लिंकला जगातील सर्वात मोठा बोगदा मानला गेला, त्या मिसिंग लिंकवरती सुरक्षा का नाही? अवजड वाहनं घुसतात कसे काय? या ठिकाणी जर स्पीड जास्त असेल तर काही टेक्नॉलॉजीचा वापर का झाला नाही? कारण की त्याच प्रकल्पासाठी सांगण्यात येते सरकारने 7,000 कोटी रुपये खर्च केले. आज या अपघातामध्ये तुषार भुमकर यांचा जीव गेला. जर तो आयशर ट्रक मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये नसता तर कदाचित हा अपघात घडला नसता. यामध्ये सर्वात मोठी चूक म्हणजे आयशर ट्रकची, कारण की परवानगी नसताना तो मिसिंग लिंकवरती घुसला. तुषार भुमकर यांच्या कुटुंबासाठी ही जखम आयुष्यभर भरून न निघणारी आहे. रस्ता कितीही चांगला असला, गाडी कितीही सुरक्षित असली, तंत्रज्ञान कितीही आधुनिक असलं तरी वेग आणि निष्काळजीपणावरती कधीच विजय मिळवता येत नाही.